Happy birthday to you. Lembra que ele काही ट्राईनवाली नाही आहे. शॉपिंग झालेली आहे. हो ना. आणि माझा बर्थडे त्यामुळे जास्त हवा सुटली. चलो आता कुठे जायचं? घरी घरी जाऊयात. सम थोडंसं काही खायचं का? काय खायचं? Birthday to me. If we tried it, we can make it. But don't we ever just take some chances and stop your thinking and start your living. Get your shoes on, we're going dancing. These little problems, we could solve them. Try another, but I know you got one. But there's no hurry, the light's calling. In the van we're driving to Austin. This feels like time is making fun of me. Taking away at the walls and I can barely breathe. This might be my only chance to leave. Let's not miss this opportunity. Leaving with me. You're the king of Carolina. You're the singer. Your band's behind you. Crowds around here, they just talk through you. Nothing's better when they. गाईज 9 वाजलेत आणि हा अजून झोपलाय. गुड मॉर्निंग ब्रदर. अरे आम्ही निघालोय सगळे. बस लक्झरी ट्रीटमेंट. आयते फ्रूट्स भेटले, आयता मास्क भेटलाय. तर आता आम्ही बनवत आहोत नाचणीचा डोसा आणि त्याच्यासोबत थोडंसं स्टफ पण करावं म्हटलं, तर मी त्यामुळे घेतलेलं आहे. ते नाचणीच्या डोस्याचं पीठ ठेवलंय आणि बाकीचे व्हेजिटेबल्स कापून घेतलेले आहेत आणि आता चटणी बनवलेली आहे, तुम्हाला दाखवते. चटणी पण तयार आहे, तवा ठेवलाय आणि इकडं फोडणीसाठी तयार आहे. चीज टाकतोयस ना खिसून याच्यावरती आता? याच्यावरती? हां, याच्यावरती टाक ना. खिस खिस ग खिस. खिस बाई खिस. चीज खिस. वा, तुझी स्किन कसली गोड दिसते रे कॅमेरामध्ये. एकदम सॉफ्ट. पण तुला पिंपल पण आले. थांब पाहू. उलटी पकडलीस का? खिसणी नाही ना? झालाय? हां, थोडासा बाकी आहे. समोरून बघ, फ्लिप करता आला तर. तिकडून तिकडून, कारण की खाताना हा पलटी मार. गुड गुड गुड. अशा प्रकारे आज नाचणीचा डोसा पण शिकून झालेला आहे. एकच करून देतोयस का? दुसरं नाही करणार आहेस? पहिले मी खाऊन घेणार, मग सगळं खाणार. भाई म्हणजे आम्हाला तू देणार नाहीयेस लगेच खायला. ठीक आहे, टेस्ट कर. काही वाटलंच तुला पोटदुखी वगैरे झाली तर पहिले तुझ्या जो काय होईल तो ट्रायल पहिला तुझ्यावरती. तो मास्क झाला ना आता अर्धा तास. तो सुकला बिचारा बघ. ड्राय झाला सुकला तो पूर्ण. किती मॉइश्चर घेणार आहेस अजून त्याचं? काढ बाबू, चल. लावलाय. मल्टी टॅलेंटेड. नाही पाहिजे. चल मग मी करतेस का दुसरा तू आता?
कैसा हुआ है बताओ. एकदम मस्त. खाल्लंस का पण? येस, खाल्लं. तुला आवडला दादा? कारण शौर्यला डोशाचा आवडत नाही फारसा, त्यामुळे तुला देऊ आता अजून एक. हो, हवाय त्याला. एकदम मस्त झालाय. आपण डोशाचा डायरेक्ट रोल बनवला. आणि तेही नाचणीच्या डोस्याचा रे. असं खाऊन बघू का एकदा पिझ्झा सारखा? लागतोय छान एकदम. मस्त आहे ना. आता संध्याकाळचे 4 वाजता आहेत आणि जस्ट मस्त असा पाऊस चालू झालेला आहे. घरात येतोय पाऊस, डायरेक्ट माझ्या तोंडावरती पडतोय. चहाचा आनंद घेऊ द्या. चहाचा आनंद. मम्मी चहा ठेव, मी पावसाचा आनंद घेते जरा. नाही, तुमची पाठ्यावर मला आनंद घेऊ द्या. पहिल्या पावसाचा मला आता आनंद घेऊ दे चहा. इथे मम्मी इकडे पडली आहे, मम्मीला म्हटलं तू चहा ठेव. कुठे बाहेर फिरायला जाण्याची गरज नाहीये. आज पहिला पाऊस आणि लाईट नाहीये घरामध्ये, सो तर मी आले चहा ठेवायला. कारण मम्मी उठलेली नाही आणि मी तुम्हाला पाऊस दाखवते. आता मला घरामध्ये काहीतरी चावून गेलं वाटतं. ओठांना काहीतरी चावलं. If we tried it, we can make it. But don't we ever just take some chances and stop you thinking? मी आत्ता बागेमध्ये आलो आहोत या मुलांना घेऊन, आणि एवढ्या पाण्यातसुद्धा त्यांना खेळायचे. बराच वेळ झाला पाऊस होता आणि आता जरासा उतरलाय, म्हटलं चला बागेमध्ये जाऊन यावं, छान वाटतंय. तर हे गार्डन तिथून चालू होतं आणि इकडे वॉकसाठी रोड आहे आणि या बाजूला पण आहे. त्यानंतर हा असा इथे सर्कल आणि हे एवढं छोटंसं गार्डन. होऊन गेलाय त्यामुळे गार्डनमध्ये कोणीच नाही आहे, हार्डली 2-3 लोक आणि इथले जे शिपाई कर्मचारी आहेत आणि मी 2 मुलांना घेऊन आली आहे. आम्ही बस एवढेच लोक आहोत, त्यामुळे ब्लॉग करायला काही वाटत नाही आहे. नाहीतर एरवी सॅटर्डेला आणि संडेला एवढी प्रचंड गर्दी असते, कारण मार्केट बाहेरच आहे. गेट जो आहे गार्डनचा तिथे शेजारीच मार्केट आहे, त्यामुळं जे कोणी लोक शॉपिंग वगैरे ज्यांना करायचे आहे ते डायरेक्ट लहान मुलांनाच घेऊन येतात आणि शॉपिंग झाल्यानंतर किंवा शॉपिंगच्या आधी बऱ्याच वेळ इथे बागेमध्ये बसतात. ओके, असं हे छोटंसं गार्डन आहे. कधी कधी मी इथे सकाळी पण येते, म्हणजे सध्या तर येणं बंद केलं तर, पण लवकर चालू करेल. खराब झाले तुम्ही. ए आराध्या, आता काही खरं नाही आहे. आता मम्मी जाम मारणार आहे त्यांना. शौरू चला 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 चला, शौर्य चल. काय करतायत नक्की हे? कपडे तर सगळे भिजवले आणि ही का असा उलटा झोका खेळत असेल. हॉरिबल आहेत, हॉरिबल तिघं पण आहेत. असं बस ओढलंय आता ह्या तिघांना. हा नागडा पाऊस चालू झालाय. 6:30 वाजलेत, सूर्य आलाय बाहेर आणि पाऊस चालू आहे. मुलांना मी घरी पाठवून दिलं आणि एकटी पावसात भिजते, कारण मला आता असं झालं आहे की हे जर भिजले तर मग मी का नको भिजायला. त्यामुळे मी थांबली आहे आणि पाऊस तर चालू आहे. एवढं ऊन पडलं आहे, सिरियसली एवढ्या उन्हात पण पाऊस चालू आहे आणि पाण्यातून नको म्हटलं जायला, त्यामुळे मी आता त्या कट्ट्यावरून चालते. आज माझी अजिबात इच्छा नाही आहे लगेच घरी जाण्याची,
कारण आणि सूर्याकडे बघून तर आज असं वाटतंय की तो लवकर मावळणार नाही आहे. एकदम पहिल्या पावसामध्ये भिजण्याची मजा आणि ते आपण एवढा पावसाने वेळ घेतला त्यामुळे. ओके, केवढं ऊन आहे यार तोंडावरती. कॅप्चर होतोय की नाही काय माहिती यामध्ये पाऊस. चलो अच्छा आहे, कसा का होईना येतोय, येण्याशी मतलब आपल्याला. भाई 7 वाजले. हा रेनबो पूर्ण वडगावमध्ये उतरलाय अक्षरशः. आणि उजेड आणि मी घेऊन चालले समोसे. हो आता मी फायनली बाय करते. आय होप ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा. आता तर पाऊस चालू झाला त्यामुळे आपण पावसाळी व्हिडिओमध्ये भेटूया.